हॅलो फ्रेंड्स, वेलकम टू माय चॅनल. तर आज आपण शिकूया सेल्फ मेकअप. तर सगळ्यात पहिलं वेट वाईप्सने पूर्ण फेस क्लीन करून घ्यायचं. फेस क्लीन केल्यानंतर 1 मिनिट थांबून फेसवरती डोळे बंद करून टोनर मारून घ्यायचं. त्याच्यानंतर मॉइश्चरायझर नंतर प्रायमर लावायचं. तर ही होती माझी CTM प्रोसेस आणि ही मेकअपसाठी फार इम्पॉर्टंट आहे. ह्याच्याशिवाय मेकअप कधीच बसत नाही. हे घ्यायचं, मिनी ब्लेंडर घ्यायचं. मिनी ब्लेंडरला करेक्टिंग लावायचं आणि डॅब डॅब. माझ्या फेसमध्ये काही एवढे करेक्शन नाही आहेत, त्यामुळे मी नॉर्मलच करून घेईन. ऑरेंज करेक्टिंग झाल्यानंतर मी माझ्या शेडच्या 1 टोन डार्क कन्सिलर घेईल ऑरेंज करेक्टर हलवायला. तुम्ही बघू शकता. ते ब्लेंड करायचं प्रॉपर. जिथे जिथे ऑरेंज करेक्टर लावलंय तिथे तिथे मी हे कन्सिलर लावेल, जेणेकरून ऑरेंज करेक्टर निघून जाईल, हाईड होईल ऑरेंज कलर. त्याच्यानंतर मी माझ्या स्किन टोनचं फाउंडेशन घेईन. कधी पण आपल्याला जर कन्फ्युजन असेल तर इथे असं चेक करून घ्यायचं आपला शेड आहे की नाही हा. देन आपल्याला लगेच समजून जातं. तर मला असं जास्त हेवी बेस नको आहे, मला नॅचरल बेस हवा आहे. त्याप्रमाणे मी माझा बेस करून घेतला. बघू शकता इकडे इक्वल टोनमध्ये केलेलं आहे. त्याच्यानंतर लावेल मी पावडर, ट्रान्सल्युसंट पावडर. पावडर लावायची पण टेक्निक असं डॅब डॅब मध्ये लावायचं. ट्रान्सल्युसंट पावडर लावून झाल्यानंतर मी PSCची कॉम्पॅक्ट पावडर लावेन. तर तुम्ही बघू शकाल माझा बेस किती नॅचरल वाटतोय. जास्त असा हेवी वगैरे वाटत नाही, एकदम स्किन टोनच्या अकॉर्डिंग झालेला आहे आणि मला असाच मेकअप आवडतो. आता पावडर लावून झाल्यावर मी माझ्या फेसला कॉन्टर करेल. मला तर कॉन्टरिंगची फार गरज आहे, कारण माझं फेस असं थोडी चबीसारखं आहे. आता कॉन्टरिंग करताना मी हा लाईट कलर घेतला, देन ब्रश थोडा असं केला. तुम्हाला एका साईडचंच कॉन्टरिंग पहिला करून दाखवते, म्हणजे तुम्हाला लगेच इन्स्टंट फरक कळेल. माझं फोरहेड जास्त मोठं असल्यामुळे मी थोडं फोरहेडला कॉन्टरिंग केलं. तर तुम्ही बघू शकता माझं कॉन्टरिंग केलेलं साईड थोडं कमी वाटतं आणि जे कॉन्टरिंग नाही केलं ते थोडंसं चबी वाटतंय. त्याच्यामुळे मेकअपमध्ये कॉन्टरिंग हे मस्ट आहे. आता कॉन्टरिंग नंतर लावेल मी ब्लश, आणि ब्लश हा माझा मेकअपचा सगळ्यात फेवरेट पार्ट आहे. कॉन्टरिंगच्या वरती ब्लश आला पाहिजे. तर हे लावलं मी ब्लश. ब्लश नंतर हायलायटर लावेल मी. इन्स्टंट फरक कळतो बघा हायलायटरचा. माझं सगळ्यात फेवरेट हायलायटर आहे डिओरचं. आता मी स्किन हायड्रेट राहण्यासाठी हा ग्लोईंग स्प्रे मारेल. बघा माझा मेकअप कसं शाईन करतोय. तर आता माझ्या बेसचं सगळं झालेलं आहे. आता मला आय मेकअप करायचा आहे. तर आय मेकअपसाठी मी आय मेकअपचा बेस मी पहिलाच करून घेतलेला. आता मी आय शॅडो बनवेल.
आता आयशॅडो करताना, कुठल्याही प्रकारचा आयशॅडो करताना सगळ्यात पहिला लाईट कलर आयलिडवर पूर्ण लावून घ्यायचा. मला नॅचरलच मेकअप पाहिजे, त्याच्यामुळे मी आयशॅडो पण लाईटच करेल. आता मी थोडा ब्राऊन शेड घेतला आहे आणि जस्ट क्रीज लाईनवरती ब्लेंड करते. त्याच्यानंतर आउटर व्हीला जस्ट ब्लेंड. थोडा ब्रशनी असा शेप देऊन घ्यायचा. त्यानंतर मी काजळ लावून घेईल. त्यानंतर मी आयलॅशला थोडा शेप देऊन घेईल. लाईनर कारण मी बऱ्याच दिवसानंतर लावते. आज लावलंय मी विंग लायनर. हे मी खूप दिवसानंतर लावते. सो कसं लागलंय सांगा मला कमेंटमध्ये नक्की. त्यानंतर मी करेल ॲब्रो फिल. तर हा झालेला आहे माझा मेकअप आणि मी हा मेकअप एंड करेल मेकअप फिक्सरने. तर कसा वाटलाय माझा मेकअप तुम्हाला कमेंटमध्ये नक्की सांगा. तर आता मेकअप तर झाला, पण असे हेअर्स घेऊन कुठे बाहेर तर नाही जाऊ शकत ना. देन मग थोडं स्ट्रेटनर फिरवते जे मला स्वतःचं फटाफट करता येईल. तर ही झाली इझी वेनी स्ट्रेटनिंग. तर हा झाला माझा कम्प्लीट लुक. कशी दिसते मी कमेंट्समध्ये नक्की सांगा मला. थँक्स.